संकल्प बोल के हम तो निकल पड़े, हर द्वार खोल के गगन कहे विजयी भव। दिनांक 9 जानेवारी रोजी निवासी दिव्यांग शाळा सास्तूर येथे प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत संमेलन आयोजित करण्यात आला होता। शाळेतील विद्यार्थ्यांनी तसेच गावातील मुलांनी प्रथम एज्युकेशन फाउंडेशन अंतर्गत क्रिएटिव्हिटी क्लब या प्रोग्राम मध्ये चालणाऱ्या विविध ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवला होता। त्यामध्ये राजेगाव येथील शाळेच्या मुलांचाही सहभाग होता। वर्षभरामध्ये चालणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवून ऍक्टिव्ह ऍक्टिव्हिटी करणाऱ्या मुलांचा संमेलन आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून निवासी दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक श्री बालाजी दादरगे सर उपस्थित होते। ते बोलत असताना आपल्या मार्गदर्शनातून सांगितले की क्रिएटिव्हिटी क्लब हा प्रोग्राम आमच्या शाळेमध्ये सुरू झाल्यापासून मुलांमध्ये एक नवचैतन्य निर्माण झाले आहे व यापुढेही अशा नवनवीन ऍक्टिव्हिटी मध्ये सहभाग नोंदवल्याने मुलांच्या मानसिकतेवर चांगलाच परिणाम घडून येईल व मुलांचा बौद्धिक विकास चांगल्याच पद्धतीने होईल असे ते म्हणाले। या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रवीण वाघमोडे सर यांनी केले। वर्षभरामध्ये चालणाऱ्या ऍक्टिव्हिटी मध्ये टीचर चॅम्पियन म्हणून संजय शिंदे सर व सावंत सर यांचे सहकार्य लाभले। क्रिएटिव्हिटी कार्यक्रमांमध्ये 10 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांसाठीचा हा कार्यक्रम राबवत असताना मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल छान पद्धतीने येते व मुलांमध्ये कोलॅबोरेशनच्या माध्यमातून मुलांच्या बुद्धीला चालना देणाऱ्या ऍक्टिव्हिटी या माध्यमातून मुलांचा बौद्धिक विकास नक्कीच साधला जाईल असे मत टीचर चॅम्पियन यांनी व्यक्त केले। या कार्यक्रमासाठी राजेवाडी येथील टीचर चॅम्पियन जाधव मॅडम, गावातील पालक तथा सामाजिक कार्यकर्ते श्री भाऊसाहेब आंबेकर यांचीही उपस्थिती होती। या संमेलन कार्यक्रमात सहभाग नोंदवलेल्या सर्व विद्यार्थी यांना प्रमाणपत्र देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। हो सांग। अगं इथे एक बालविवाह चालू आहे, तो आपण थांबूया। तू तातडीने ये इथे। काय बालविवाह? थांब मी आलेच येते। हा थांब मी येते। मग आपण तू पोलीस स्टेशन मध्ये आहेस का ग? हो थांब मी येते, आपण दोघी लगेच निघू। हो थांबा, हा बालविवाह होऊ शकत नाही। हे असे नरदम बाप लोक असले असते काय होणार मुलींच्या आयुष्याचा? अहो आपण झाडाची कळी तोडताना हजार वेळेस विचार करतो की कळी आहे कोण होते, मग कळीसारख्या पुढच्या लेकराला या अशा नरदम लोकांचे स्वाधीन करताना का नाही विचार करत? लाज वाटली पाहिजे तुम्हाला असे कृत्य करताना। अहो येथे तर अशा खेडेगावात तर घ्या 14-15 वर्ष मुलींना बालविवाह करून दिले जातात आणि त्यांना 14-15 वर्षात गरज व्हायला लावतात हे लोक। बालविवाह हा कायद्याने गुन्हा आहे। बालविवाह ही प्रथा थांबलीच पाहिजे। बालविवाह होण्यापेक्षा मुलींच्या शिक्षणाचे स्वप्न पूर्ण करा। बालविवाह थांबवा, बालविवाह थांबवा, बालविवाह थांबवा। हे जाणून घेण्यासाठी आरोग्य मिळण्यात वेळ